नतमस्तक होते. भोलानाथ, तुमचा मंगलमय आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू दे आणि तो आशीर्वाद भेद कमल सदैव माझ्या बसवता. एखादा वेळी काळाचा आई बाबाच्या चरणी मी नतमस्तक होतो. नाट्य रसिक झाला हे तो फक्त आईचा अपमान करतात आणि तो अपमान कोणता असेल तर त्यावेळी दक्ष प्रजापती याने पुत्र कामिष्ठ यज्ञ केला होता. तरी पण महाराजांनी दुर्लक्ष केलं आणि त्यावेळी पुत्र कामिष्ठ यज्ञाचा प्रारंभ झाला. ब्रह्मतनय त्रिलोक बंद करून नारदाने यावी मातृदेवतेला निमंत्रण दिलं. निमंत्रण दिलं आईने यावी भोलानाथाचे चरण आणि दक्ष प्रजापतीच्या दरबारी जाण्याकरता हट्ट धरला. कारण पत्नीचा हट्ट पतीनं पूर्ण करावा. क्षणभर जाण्याकरता अनुमती दिली. समवेत काही शिवरण होते. नंदिनीचा समवेत होता. यज्ञ मंडपात तिथं माझी मातृदेवता गेली म्हणजे त्यावेळी सर्व भगिनी आपली दुःख कमाला दुसऱ्या बाजूला फिरली आणि उन्मत्त झाला.